भावनिक बुद्धिमत्ता आणि मानसिक शक्ती ह्या दोन गोष्टींमध्ये ना एक खूप खोल आणि शक्तिशाली संबंध आहे. आज आपण अशा 8 सवयी पाहणार आहोत ज्या आपल्याला भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर बनवू शकतात. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. पण जेव्हा आपण मानसिक शक्ती असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर नक्की काय उभं राहतं? बऱ्याचदा ना आपल्या मनात एक चुकीचीच कल्पना असते. चला सगळ्यात आधी तोच गैरसमज दूर करूया. बघा, ही स्लाईड आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवते की खरी शक्ती आणि शक्तीबद्दलचा आपला गैरसमज यात काय फरक आहे. म्हणजे खरी शक्ती ही आक्रमक असण्यात किंवा उगाच मोठा आवाज करण्यात अजिबात नसते. उलट ती असते शांतपणामध्ये, विचारपूर्वक वागण्यामध्ये आणि लवचिकतेमध्ये. आपण अनेकदा शक्तीला असं कडकपणाशी जोडतो, पण खरं तर सत्य याच्या अगदी उलट आहे. खरी शक्ती ही संयमात आणि स्थिरतेतच असते. आणि हेच पुढचं वाक्य इतक्या सुंदरपणे स्पष्ट करतंय. जरा कल्पना करून बघा. एक व्यक्ती जी अगदी शांतपणे चहाचा घोट घेते, काहीही बोलण्यापूर्वी किंवा करण्यापूर्वी नीट विचार करते. हो, हीच आहे खऱ्या मानसिक शक्तीची खरी ओळख. हे घाईगडबडीत प्रतिक्रिया देण्याबद्दल नाहीये, तर शांतपणे आणि विचारपूर्वक प्रतिसाद देण्याबद्दल आहे. तर मग ही शांतता आणि विचारशीलता मिळवायची कशी? याची सुरुवात होते एका अगदी पायाभूत सवयीने. खरं तर ही पहिली सवय इतर सगळ्या सवयींचा आधार आहे आणि ती म्हणजे एक क्षण थांबणं. चला बघूया हे नक्की कसं काम करतं. ही आहे आपली पहिली सवय, थांबा घेणं. बघा, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला त्रास देते किंवा राग आणते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया कशी असते? एकदम तात्काळ आणि भावनिक, बरोबर? पण मानसिकदृष्ट्या खंबीर व्यक्ती काय करतात? ते त्या भावनेत आणि प्रतिक्रियेत एक छोटासा थांबा घेतात. हा काही सेकंदांचा थांबाच खूप शक्तिशाली असतो. याच क्षणी आपला मेंदू त्या भावनिक प्रतिक्रियेकडून विचारपूर्वक प्रतिसादाकडे वळतो आणि आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येतं. एकदा का ही थांबा घेण्याची सवय लागली की मग आपण आपल्या आतल्या जगावर काम करू शकतो. चला पुढच्या काही सवयी पाहूया ज्या आपल्या विचारांना आणि भावनांना योग्य दिशा द्यायला मदत करतील. आता पुढची सवय, प्रत्येक गोष्ट मनाला लावून न घेणं. अनेकदा कोणी काही बोललं की ते थेट आपल्या काळजाला लागतं. पण हे समजून घ्यायला हवं की लोकांचं वागणं बोलणं हे बऱ्याचदा त्यांच्या स्वतःच्या समस्या आणि संघर्षांबद्दल असतं, आपल्याबद्दल नाही. आणि मग येते तिसरी सवय, आपल्या भावनांना मोकळीक देणं. राग, दुःख, निराशा या भावना काही शत्रू नाहीत, त्या फक्त सिग्नल आहेत. त्या हवामानासारख्या असतात, येतात आणि निघून जातात. त्यांना दाबून ठेवण्याऐवजी स्वीकारायला शिकलं पाहिजे. यानंतरची सवय आहे स्वतःशी सौम्यपणे बोलण्याची. आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये एक टीकाकार बसलेला असतो, जो सतत आपल्यात चुका काढत असतो. आपल्याला त्या टीकाकाराला एका दयाळू आणि आपल्याला सपोर्ट करणाऱ्या कोचमध्ये बदलायचंय. स्वतःला धीर द्या. आणि मग पुढची सवय, जी अगल्या नियंत्रणात आहे, फक्त त्यावर लक्ष केंद्रित करणं. भूतकाळात काय झालं किंवा इतर लोक काय विचार करतील यावर आपलं नियंत्रण नाही. आपली एनर्जी अशा गोष्टींवर वाया घालवण्यापेक्षा आज आपण काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करणं खूप महत्त्वाचं आहे. बरं, एकदा आपलं आतलं जग स्थिर झालं की बाहेरील जगाच्या आव्हानांना सामोरं जाणं सोपं होतं. आता आपण अशा काही सवयी पाहूया ज्या आपल्याला बाहेरच्या जगात अधिक लवचिक, अधिक रेझिलियंट बनवतात. यामधली एक सवय आहे योग्य सीमा ठरवणं. सोप्या भाषेत सांगायचं तर नाही म्हणायला शिकणं. इतरांना मदत करणं नक्कीच चांगलं आहे, पण स्वतःची ऊर्जा आणि वेळ जपण्यासाठी कधी आणि कुठे थांबायचं हे कळायला हवं. आणि पुढची महत्त्वाची सवय म्हणजे प्रत्येक संकटात काहीतरी अर्थ शोधणं. जेव्हा एखादी अवघड परिस्थिती येते तेव्हा माझ्यासोबतच असं का झालं असा विचार करण्याऐवजी ही परिस्थिती मला नक्की काय शिकवत आहे असा प्रश्न स्वतःला विचारा. यामुळे प्रत्येक आव्हान एक धडा बनून जातं. आणि ही शेवटची, 8वी आणि तितकीच महत्त्वाची सवय, सावरण्यासाठी वेळ देणं म्हणजेच रिकव्हरी. एक खूप मोठा गैरसमज आहे की खंबीर लोक कधीच पडत नाहीत किंवा अपयशी होत नाहीत. पण हे खरं नाहीये. सत्य हे आहे की तेही पडतात. फरक फक्त इतकाच आहे की त्यांना पुन्हा कसं उभं राहायचं हे माहीत असतं. ते स्वतःला बरे होण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि पुन्हा नवी ऊर्जा मिळवण्यासाठी वेळ देतात. तर या 8 सवयींमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते, मानसिक शक्ती ही काही जन्मतः मिळत नाही. ती एक कला आहे जी सरावाने विकसित करावी लागते. हे एका दिवसात होणार नाही, पण आज एक छोटीशी सवय सुरू करूनही आपण खूप मोठा बदल घडवू शकतो. आणि हेच वाक्य या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे असं मला वाटतं.
शक्ती म्हणजे कधीही न तुटणं नव्हे. खरी शक्ती तर प्रत्येक धक्क्यानंतर, प्रत्येक अपयशानंतर स्वतःला पुन्हा एकदा सावरण्यात आणि नव्याने उभं राहण्यात आहे. तर मग आज आपण ज्या 8 सवयींबद्दल बोललो, त्यापैकी अशी कोणती एक सवय आहे जी आजपासून सुरू करता येईल? जरा विचार करून बघा. एक छोटासा बदलही आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो.